तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हटली तरी चालेल. हो मित्रांनो, आनंदाची बातमी. तर सर्व शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची आतुरता बरेच दिवस झाल्यापासून होती, टाईम टू टाईम योजनेअंतर्गत शेतकऱ्याला हप्ते मिळत आहेत. म्हणजेच की आपली PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मित्रांनो कुठलाही लेट होत नाही आहे आणि टाईम टू टाईम योजनेचे हप्ते मिळत आहेत. आणि या योजनेचा आणखी एक हप्ता म्हणजेच की 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22व्या हप्त्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे आणि ते आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जाहीर होणार आहे. तर ते कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे हप्ता मिळण्यासाठी, डिटेल माहिती पाहूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात मित्रांनो. तर PM किसान सन्मान निधी योजना मित्रांनो टाईम टू टाईम दर 4 महिन्याच्या अंतरावर या योजनेअंतर्गत एक हप्ता आपल्याला जाहीर मिळत असतो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. कुठलाही लेट नाही, एकदा फक्त 1-2 महिन्याचा लेट आपल्याला पाहायला मिळाला होता. कुठल्याही प्रकारचा लेट नाही, दर 4 महिन्याच्या अंतरावर याचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जाहीर होत असते. आणि योजनेअंतर्गत आता 22व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 22वा हप्ता या अंतर्गत शेतकऱ्याला 2,000 रुपये देण्यात येणार आहेत. या अगोदर PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता हा नोव्हेंबर 2025मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झाला. तेव्हापासून जर आपण काउंट केलं मित्रांनो तर या ठिकाणी 4 महिने कंप्लीट होत आहेत. आपल्या फेब्रुवारीमध्ये 4 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि आता मार्च महिना लागलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना फक्त एकच आतुरता आहे की या योजनेअंतर्गत आपला 22वा हप्ता कधी मिळणार आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 4 महिन्याचा कालावधी असतो तो कंप्लीट झालेला आहे आणि आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर होणार आहे. तर मार्च, लक्षात ठेवा मित्रांनो, मार्च महिना लागलेला आहे. तर मार्चच्या पहिल्या हप्त्यात मित्रांनो किंवा 15 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला गॅरंटेड, तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा, 15 मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. याची रक्कम ही असणार आहे मित्रांनो 2,000 रुपये. सोबतच तुम्हाला सांगतो यासाठी ते शेतकरी पात्र असणार आहेत ज्यांना मागचा हप्ता यशस्वीरित्या मिळाला, कारण की मागचा हप्ता महाराष्ट्रातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, मागचा जो 21वा हप्ता आहे तो महाराष्ट्रातील तब्बल 6 लाख शेतकरी यासाठी अपात्र ठरलेले होते. त्यातले काही शेतकरी KYC असतील, काहींकडे ते फार्मर IDचा काही इश्यू असेल, काहींनी फेरफारची नोंदच नसेल केलेली, तर असे काही शेतकरी आहेत. खूप शेतकरी मयतसुद्धा झालेले असेल. तर या सर्व घटकांना पकडून जवळजवळ 6 लाख शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरलेले होते. आणि आता आपल्याला पाहायला लागणार आहे की किती शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे, कारण की दरवर्षी या योजनेअंतर्गत जवळपास 820 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात येत असतो. आणि जवळजवळ 2,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात दर 4 महिन्याला वितरित केली जाते. आणि आता या योजनेअंतर्गत 22वा हप्ता 15 मार्चच्या आत तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. हा हप्ता तुम्हाला सांगतो, या हप्त्यासाठी तुम्हाला काय कामे करावी लागणार आहेत. तुमच्यासाठी EKYC म्हणजे बंधनकारक केलेला आहे सरकारनं. तुम्ही EKYC करू शकता. मागचा हप्ता नसेल मिळेल तर तुम्ही एकदा चेक करू शकता. PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर बेनिफिशियरी लिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमची यादी पाहू शकता. यादीमध्ये तुमचं नाव असेल मित्रांनो, तुम्ही एकदा बेनिफिशियरी स्टेटसमध्ये चेक करू शकता. तुमचा हप्ता का बंद पडलेला आहे हे एकदा पाहून तुमच्या जवळच्या PM केंद्रावर जाऊन तुम्ही ते सॉल्व करू शकता मित्रांनो. डिटेल माहिती तर नाही सांगू शकत तुम्हाला, कारण की थोडेसे रिस्ट्रिक्शन असतात आपले. पण तुम्हाला सांगतो की PMचा हप्ता, आपला मेन मुद्दा हाच होता की PMचा हप्ता मिळणार कधी आहे. तर PMचा हप्ता 15 मार्चच्या आत तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे. आणि मागचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या हा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.